आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। मागे जालन्यामध्ये भव्य राज्यस्तरीय महामोर्चा झालेला होता आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी दीपक भाऊ बोराडे जे की धनगर समाजाचं नेतृत्व करतात की धनगर समाजाला सुद्धा तो हक्क आहे एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचे दौरे चालू आहेत। येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये मुंबईमध्ये आझाद मैदानावर मोठा या संदर्भात आंदोलन होणार आहे। तर त्या निमित्तानेच आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरामध्ये त्यांची ही धावती भेट आहे। जाणून घेऊया या आरक्षणासंदर्भात हा लढा कसा चालू आहे, कशा पद्धतीने आपण न्याय मिळवून देणार आहात आपल्या समाजाला, एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी कशा पद्धतीने पुढची दिशा असेल। भाऊ स्वागत आहे, काय सांगायला आरक्षणासंदर्भात? आपल्या मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, समाज बांधवांना देखील हे आरक्षण मिळालं पाहिजे, हा लढा आपला आहे, कशी दिशा आहे, कशा पद्धतीने काम? विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार हा देश चालतो आणि त्या संविधानानुसार जी 47 जमातींची एसटीची यादी या राज्याची आहे त्याच्यामध्ये 36 नंबरला आम्ही आहोत। दुर्दैवानं बाबासाहेबांच्या या संविधानाची अंमलबजावणी या देशात झाली नाही। ज्या संविधानाचा सार आहे समता समानता, ही समानता या देशात कुठल्याच क्षेत्रात नाही। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, शासन प्रशासन कुठल्याच क्षेत्रामध्ये सामाजिक न्याय या देशात प्रस्थापित झालेला नाही। म्हणून गेल्या कित्येक दशकांपासून आमचा हा धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा आहे। आम्ही आरक्षण मागत नाही, तर जे बाबासाहेबांनी दिलंय पण इथल्या लोकांनी लपवून ठेवलंय आमच्यापासून ते आम्हाला द्या अशी आम्ही मागणी करतोय। आपण पाहिलं मागच्या काळामध्ये फार मोठं एक आंदोलन झालं। आता या लढ्याचा पुढचा टप्पा येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानातून सुरू होणार आहे आणि मुंबईच्या आझाद मैदानामध्ये राज्याच्या प्रत्येक भागातून समाज बांधवांनी यावं म्हणून मी गेल्या महिन्याभरापासून राज्यभर फिरतोय। मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिकरित्या हे आंदोलन होणार आहे। आम्ही ठरवलंय, समाजातील प्रत्येकानं हे ठरवलंय आता की खूप झाल्या लढाया, खूप आंदोलनं झाली, खूप मोर्चे झाली। माझ्यासारख्या शेकडो बांधवांनी आमरण उपोषण केलं, शेकडो बांधवांनी या आरक्षणाच्या लढ्यासाठी आमचं बलिदान दिलंय। आता हे कुठंतरी थांबलं पाहिजे, या लढाईचा शेवट झाला पाहिजे, या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, आमच्या लेकरा बाळांचं कल्याण झालं पाहिजे। म्हणून राज्यातला प्रत्येक मल्हार मावळा, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी या लढ्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि 21 जानेवारीला या राज्यातील नाही, या देशातील नाही, तर या जगातील एक आगळं वेगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल। सुद्धा केंद्र शासन लोकसभेच्या वेळेस आश्वासन देण्यात आलं होतं। आता म्हणजे राज्य शासन केंद्र शासनाच्या कोर्टात बॉल टाकत आहे की हा मुद्दा तिकडच आहे किंवा त्या पद्धतीने आश्वासित सुद्धा धनगर समाजाला करण्यात आलं होतं। मग त्या गोष्टीवर आपण पुढे काय केलं किंवा कसं आश्वासित केलं होतं आपल्याला, याबद्दल काय सांगणार? नाही, निश्चितपणे फार सोपा विषय। ज्या पद्धतीने 2014ला बारामतीला आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते आणि लाखो आमच्या बांधवांच्या समोर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमचा प्रश्न सोडवतो, कारण माझा या विषयावर अभ्यास झालेला आहे, माझ्याकडे गाडीभर कागदपत्र पुरावे असं ते जाहीरपणे फडणवीस साहेब बोलायचे। आणि आत्ताही राज्यात ज्या ज्या ठिकाणी फडणवीस साहेब गेले असतील, मग ते 1000 लोकांमध्ये बोलो की 10 लोकांमध्ये बोलो, त्यांनी हे स्पष्टपणे कबूल केलंय की आमचं सरकार आलंय, याला जबाबदार धनगर समाज आहे। धनगर समाजांच्या मतामुळे आम्ही सत्तेत आलोय आणि आम्हाला जाणीव आहे आम्ही दिलेल्या शब्दाची। आता या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस पंढरपूरला आले होते त्यांनी सुद्धा लाखो बांधवांसमोर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो। आता गेल्या 11-12 वर्षापासून हे आम्हाला फसवत आले, चॉकलेट देत आले। आता धनगर समाज यांना ही शेवटची आठवण करून देणार आहे की आता तुम्हाला दिलेल्या शब्दापासून पळता येणार नाही। धनगर समाजाची फसवणूक तुम्हाला बंद करावी लागेल, आमच्या लेकरा बाळांच्या कल्याणाचा मार्ग तुम्हाला सुकर करावा लागेल। ही शेवटची संधी त्यांच्यासाठी असणार आहे। त्यांनी जर या संधीचं सोनं केलं नाही, त्यांनी जर दिलेला शब्द पाळला नाही, तर येणाऱ्या काळामध्ये ज्या धनगरांनी यांना सत्तेत बसवलं हेच धनगर यांना सत्तेपासून दूर केल्याशिवाय राहणार नाही। आता आपण इतकी मोठी आरक्षणाची लढाई लढत आहात, मराठवाडा आणि महाराष्ट्र समोर कशा पद्धतीने तालुका समिती गठीत करण्यात आली आणि पुढील दिशा कशी असेल जानेवारी महिन्यात आंदोलन? नाही, हा लढा खऱ्या अर्थानं प्रत्येक बांधवानं हातात घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता इथं प्रत्येक व्यक्ती दीपक बोराडे, प्रत्येक व्यक्ती या समितीचा पदाधिकारी, प्रत्येक
व्यक्ती या लढ्याचा सेनापती आहे. असं नाही की या तालुक्यात या जिल्ह्यात हे 2 लोक काम करतील किंवा हे 10 लोक काम करतील. या महाराष्ट्रातला प्रत्येक धनगर या लढ्याचं नेतृत्व, आयोजन आणि संयोजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आले, काय सांगाल? नोटीस आपण मराठा समाजात म्हणतात की आम्हाला आमच्या नोंदी आहेत, विशेष करून मराठवाड्यात नोंदी आहेत आणि कुणबीमधून आरक्षण त्यांनी मिळालं, सर्टिफिकेट त्यांनी त्याच्यात धनगर समाजाला अन्याय होतो फार मोठ्या प्रमाणात. हैदराबाद गॅजेटचा आणि धनगर समाजाचा काही संबंध येत नाही. आम्ही संविधानानुसार मागणी करतोय. त्याच्यामुळे अन्याय हा तर मी म्हटलं ना की या संविधानाचं सार आहे समानता, सामाजिक न्याय. कुठे आहे हा अन्याय चालू आहे ना स्वातंत्र्यानंतरच्या. म्हणजे आजही आम्ही त्या आमचं जे आरक्षण रूपी अमृत बाबासाहेबांनी दिलंय, कैद करून ठेवलंय, त्याच्या स्वातंत्र्याचा आम्ही लढा लढतोय. म्हणजे इंग्रजांपासून स्वातंत्र्य झालो, या इथल्या गोऱ्यांनी आमच्यावर राज्य केलंय, तसं आता अन्यायच आहे आमच्यावर. ही आम्ही एक प्रकारे आरक्षणाच्या आझादीची लढाई या ठिकाणी लढतोय. काय समाज बांधवांना एकच आव्हान आहे बाबांना, आतापर्यंत आपण किती वेळ किती पैसा या लढ्यावर खर्च केला याचा आपण मोजमाप करू शकत नाही. किती भावांनी आमच्या या आंदोलनाच्या या लढ्यामध्ये बलिदान दिलंय. तर आता हा शेवटचा लढा म्हणून शेवटची ताकद आपल्याला लावायची आणि जिंकायचंय. शेवटची ताकद लावून शेवटच्या ताकदीत जिंकायच्या असं समाज बांधवांना या आरक्षणासाठी त्यांनी आव्हान या निमित्ताने केलेले आहे. पाहूया, येणाऱ्या जानेवारी महिन्यात मोठं आंदोलन होणार आहे. आज आपल्यासोबत दीपक भाऊ बोराडे होते, व्हिडिओ जर्नलिस्ट अमर गालपडेसह मी राहुल वैवा, परभणी, जिंतूर.